सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे की जिथं तुम्हाला दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं। आज देखील तुम्हाला आम्ही असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल। आज आम्ही तुम्हाला एका अशा लहान मुलाबद्दल सांगणार आहोत ज्यानं आपल्या अनोख्या शाळेच्या प्रवासानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलेलं आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे। एका अशा लहान मुलाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यानं संपूर्ण देशाचंच लक्ष वेधून घेतलंय। व्हिडिओ पुढे पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला YouTube वरती सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा Instagram वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। तर ही घटना आहे आसाममधील। आसामच्या बोरबकडा गावातला 8 वर्षाचा युवराज राभा हा रोज घोडेस्वारी करत शाळेत जातो। युवराज हा आसाम मेघालय सीमेजवळील एका दुर्गम भागात राहतो आणि तो साऊथ पंतन आदिवासी माध्यमिक इंग्रजी शाळेत शिकतो, जिथं इतर विद्यार्थी पायी किंवा सायकलने शाळेत जातात। तिथं हा छोटा मुलगा घोडेस्वारी करून शाळेला जातो। याचं कारण म्हणजे डोंगराळ भाग असल्यामुळे घोडा हे त्याच्यासाठी सोयीस्कर साधन आहे। युवराजचा घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय। अनेकांनी त्याचं कौतुक केलंय आणि त्याला दृढ निश्चयाचं प्रतीक असं म्हटलंय। या व्हिडिओनं पुन्हा एकदा दुर्गम भागातील शिक्षण आणि वाहतुकीच्या समस्यांवर प्रकाश टाकलाय। खरं तर गेल्या महिन्यातही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यात मेघालयाच्या सुंदर पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यातील एक लहान मुलगा शाळेचा गणवेश घालून घोड्यावर बसून जात होता आणि त्याच्यासोबत एक कुत्राही धावत होता। हा व्हिडिओ नागालँडचे पर्यटन मंत्री एमजेन इनमा यांच्या लक्षात आला। त्यांनी हा व्हिडिओ एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटरवरती शेअर करत लिहिलंय, ईशान्य भारत नवशिक्यांसाठी नाही, कदाचित हा शाळेतील सर्वात कूल मुलगा आहे। या दोन्ही व्हिडिओनं हे दाखवून दिलंय की ग्रामीण भागात अनेक मुलांना शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागतो। त्यांच्यासाठी योग्य पायाभूत सुविधा आणि वाहतुकीची साधनं उपलब्ध करून देणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। या मुलांची जिद्द आणि शिक्षणाप्रती असलेली त्यांची तळमळ खरंच लक्ष वेधत आहे। जर शिकण्याची खरी इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही।